गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीकडून निदर्शने. गॅस दरवाढी विरोधात सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे. महिला आघाडीच्या वतीनं केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात निदर्शने करत निषेध नोंदवण्यात आला आहे. शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयासमोर महिला आघाडीच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारने गॅस सिलेंडरमध्ये केलेल्या 50 रुपयांच्या दरवाढीचा विरोध करण्यात आला आहे. आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर गॅस दरवाढ अन्याय करण्यात आल्याचा आरोप करत केंद्र सरकारने तातडीनं दरवाढ रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गट महिला आघाडीकडून करण्यात आलेला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीने आमचे नेते माननीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्र सरकारने त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने आत्ताच्या वाढत्या महागाईत भरीत भर म्हणून महिलांच्या जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न गॅस दर वाढ करून महिलांच्या डोळ्यात पाणी आणायचं काम या सरकारनं केलेलं आहे. सध्याच्या पाहता परिस्थितीत महागाईचा दर हा उच्चांकी होत जात आहे आणि इंधन गॅस हा घरगुती वापरातला रोजचा एक अतिरिक्त भाग झालेला आहे आणि या दरवाढीमुळे महिलांच्या महिन्याच्या बजेटीमध्ये पूर्णपणे कोलमलेलं आहे. बजेट त्यांचं कोलमलेलं आहे. या सरकारनं जे काही वाढ केलेली आहे ही वाढ न सोसणारी आहे. तरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या वतीने सांगली जिल्हा ग्रामीण विभागाच्या आमच्या जिल्हाध्यक्षांच्या वतीने आम्ही हे आंदोलन छेडत आहे आणि या आंदोलनाच्या द्वारे आम्ही या सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत. लवकरात लवकर ही दरवाढ त्यांनी थांबवली पाहिजे आणि महिलांना दिलासा दिला पाहिजे अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने सरकारला आवाहन करत आहोत की ही दरवाढ थांबवून महिलांना दिलासा द्यावे आणि जर अशीच दरवाढ वाढली तर आम्ही रस्त्यावर प्रसंगी उतरून मोठं आंदोलन छेडू. राष्ट्रवादी शहर आणि ग्रामीण महिला आघाडीच्या वतीनं आज जी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनानं ही तीव्र गॅस दरवाढ केलेली आहे त्याचा आम्ही या ठिकाणी प्रथमतः निषेध करतोय आणि त्यासाठी हे आम्ही आंदोलन छेडलेलं आहे. आपण पाहतात की हे सरकार म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल लोकांना खोटी आश्वासनं दिली आणि त्या ठिकाणी सत्तेवरती आलं. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त आत्महत्या या महाराष्ट्र राज्यात होत आहेत. आज लाडक्या बहिणींना जे त्यांनी 45,000 कोटीची तरतूद त्या ठिकाणी करायला हवी होती ती तरतूद न करता आज 35,000 कोटीवरती ते आलेत. म्हणजे 50 लाख लाडक्या बहिणींना त्यांनी घरी पाठवलेलं आहे. एकीकडे म्हणायचं वृक्षवली आम्हा सोयी रे वनचरे आणि दुसरीकडे प्रचंड वृक्षतोड ही इंधनासाठी त्या ठिकाणी होत आहे. अगोदरच ह्या सरकारनं कॉन्ट्रॅक्टदारांना जगवण्यासाठी मोठमोठ्या रस्त्यांची निर्मिती त्या ठिकाणी करत असताना प्रचंड अशी वृक्षतोड केलेली आहे आणि पुन्हा जी वृक्षतोड होते ती महिलांना गॅस परवडत नाही. उज्ज्वला गॅस योजना असेल, उज्ज्वला गॅस योजनेचे सिलेंडर आज कोपऱ्यात पडून आहेत. आज महिलांना गॅस परवडत नाही म्हणून हे सिलेंडर कोपऱ्यामध्ये टाकायचं आणि परत चुलीवरती त्या ठिकाणी स्वयंपाक करायचं अशी आज ग्रामीण भागातल्या असेल किंवा शहरातल्या असेल महिलांची परिस्थिती आहे. आपण पाहतात ह्या सरकारनं केलं काय तर ह्या सरकारनं जे अतिशय गरीब आहेत त्यांना फक्त मोफत अन्न दिलं, पण मोफत अन्न देताना त्यांच्या शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम केलं, त्यांना आरोग्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलं. आज तरुणांच्या हाताला रोजगार देतो म्हटलं, तरुणांच्या हाताला रोजगार दिला नाही. फक्त खाली गरिबांना आणि वरती जे धनदानगे आहेत त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्ज माफ केली. आज याची सगळ्यात जास्त झळ ही सर्वसामान्य महिला भगिनी, सर्वसामान्य तरुण, आमचे बेरोजगार तरुण यांना त्या ठिकाणी पोचत आहे आणि भुलभुलैया करणारं हे सरकार आहे. सतत ज्या पद्धतीनं गॅसची दरवाढ झालेली आहे त्या पद्धतीनं डिझेलमध्ये दरवाढ झालेली आहे, त्या पद्धतीनं आज पेट्रोलमध्ये दरवाढ झालेली आहे. मोठ्यांना नाही हो त्या ठिकाणी फरक पडत, पण आमच्या गरिबांना रोजचं दिनचर्या चालवत असताना बजेट कशा पद्धतीनं बजेटचा मेळ घालायचा अशा हिशेबात आमची भगिनी असते आणि अशा वेळी निवडणुकीवर निवडून आले, सत्तेवरती बसले आणि सगळ्या आज शेतकऱ्यांना बघा कर्जमाफी दिली का? त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतं की कर्जमाफी देतो. दिलेलं कोणतंही आश्वासन या सरकारनं त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. असं खोटं सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवरती बसलेलं आहे. अशा सरकारचा आम्ही सांगली जिल्हा शहर आणि ग्रामीणच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो. यांनी वेळीच भानावरती यावं, नाहीतर एक दिवस या देशामध्ये या राज्यामध्ये बांगलादेशप्रमाणे परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही तुम्हाला आज सांगतोय. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.